इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर नागपुरात गुन्हा दाखल झाला। महागडी रोल्स रॉइस कार चालवतानाचे देखील त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। अशातच प्रशांत कोरटकरच्या कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी मिळत असल्याचा आरोप केला। या प्रकरणी कोरटकरच्या कुटुंबियांनी नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। नागपूरनंतर जालन्यातही प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान या सगळ्याबाबत इंद्रजित सावंतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। फोन मॉर्फिंग करणं इतकं सोपं नाही। फोनमध्ये स्वतः त्या व्यक्तीनं नाव सांगितलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये तिचं नाव लिहिलं असं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले। नाही, खरं तर तो फोन मॉर्फ झाला असता तर तो त्यांच्याकडनंच झाला असता आणि मॉर्फिंग करणं एवढं सोपं नाही असं आता मला काही लोकांनी माहिती दिली त्यापासून कळतंय। आणि स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं। आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्यांनी पोलीस दलाने तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनंच मला फोन झालाय तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही तर तो आता पोलिसांच्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि माझं तर आहेच पहिल्यापासून की तो आता दूर झालेला आहे। त्याच व्यक्तीनं फोन केलेला होता हे त्या पोलिसांच्या रिपोर्टवरून सिद्ध होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।